याची आयली अजून झोपलेलंच आहे का? हां, त्यानं म्हणलं होतं पटकन उठ तरी बी रात्री. चायला रात्री 12-12 वाजता मोबाईल बघत बसायचा आणि सकाळी उठायचं आपलं कावर बी गांडी होऊन पुढं तर उठायचं नाही. हां, यांच्या मायल्यांच्या सवयीसले बेकार आहेत. अय नारसाळ्या, अय 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 गाबड्या उठ. अरे काय झोपायचं टाईम असून नाही? हां, अरे देवा पोरा आलाय फार. हां, 9-10 वाजले तर अजून तू झोपलेलाच आहेस. अरे पोरगी बघायला जायचं रे. असंच तू जमत नव्हतं. महाराजा पोरी आल्या पण सगळ्यांनी तुला रिजेक्ट केलं आहे. आता तरी लवकर उरक थोडं. कोणी रे सकाळ सकाळ? अरे झोपून दे ना बाबा. झोपून दे ना बाबा. आता गांडीवलात घालीन मी. पटकन उठ. आईला मथार आलं वाटते गड्या. पटकन उठवलं. हो उठलं बाबा उठलं. थांबा थांबा थांबा. ओ चमायला 9:30 वाजले तर लय उशीर झाला बेटा. सकाळी लवकर उठायला पाहिजे. पूर्वला तिकडे तयार होऊन बसली असते ना आणि आपल्याला उशीर झाला. एक तर जमत नव्हतं पुढं. इकडून तिकडून आलाय ठेपा. तिकडून मला उशीर झाला. हो बाबा थांब 5 मिनिट तुम्हाला सांगतो. लगेच आंघोळ करतो. आंघोळ करून सांगा. पारस जीव का नुसते बोरून पाणी पिऊन लावतो. हात पात होतो. थोडा सेंटिमेंट मारतो. सू आपण निघू चहा घेऊन लगेच. अरे नारसाळ भोक्या, पहिले तो 10 दिवसापासून आंघोळ नाही येईल आणि तो अजून बी पारूसच निघायला लागला. अरे लाज वाटायला पाहिजे रे. वास यायला लागला रे तो. हा सगळ्या घरात घमघम वास सुटलाय. आंघोळ कर पळ. हो बेटा तरी मी म्हणलं तुला रागात वाशा लागलाय लहान. नाही बरोबर आंघोळ करावंच लागणार आता. नाही तर पोरेवाले म्हणून मायला हे पोरगले वास मारते. तू चुकी नाही रे त्याच्यामध्ये. तो आमुष्या दिवशी पायदा झालेला आहे त्याच्यामुळे या असे हाल येतोय. हो चला पटकन आंघोळ करा. आता पोरगी बघायला जायचंय. पटकन चला चला चला. उरका. हा लय गार पाणी सकाळ सकाळ. मायला लय थंडी दिवस देखा येतो. पहिले संडास करून घेतो. इकडे गेल्या पुढे संडास लावून परत पाहुण्या आवडे सगळे पुढे हागायला जातात. परत तिथे बाथरूम आहे नाही तर उभं बाटली घेऊन आपल्याला वाढायला जावं लागेल. आता संडास झाली थांबा. आंघोळ करतो गे पाणी गंगाला जात गे. राम 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 पाहुणे आले का? नमस्कार नमस्कार बाबा. राम 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 राम. राम राम मग म्हणलं. कसं आहे राम पाऊस राम. पाणी वगैरे बरं आहे ना सगळं? ओके ना? बरं 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 तेच म्हणलं मग. आहेत ना वडील बी आहेत. थोडी बाहेर आहेत थोडी. बरं मग बोलवा आता पोरीला तुमच्या. पिंकी हे पिंकी ये बाई पोहे घेऊन ये. नाही पिंकी नाव आहे वाटते बरं का पोरीचं. आली का बाई? बस बस बस. तुम्हाला काही पोरीला प्रश्न विचारायचे असले तर विचारा आताच. पोरी तू शिक्षण किती झालंय? आताच नाही 12वी झाली बाबा. मग पास झाली का नाही? पास झाले बरं का. पण ते एक विषय गेला मग इंग्लिशचा. आता ते पुढच्या ऑक्टोबर मध्ये द्यायचं ना मला. हा म्हणजे एक गेलेला आहे तो तिचा. थोडं मार्क कमी पडले तिला. मायला विषय केलेला म्हणलं पोरगी अडणी काय का? हां माठी दिसती पोरगी. विषय कसं गेला म्हणजे काय अभ्यास नव्हता केला तर? असो कशी बी मला एक तर पोरगी भेटत नव्हती. आता एकूण तिकडून बघू आता काय होतं. काय नाही विषयच असतो. मग गेला होता. मग 12वीला एक विषय गेलेला आहे आणि त्याच्यामुळे मी 12 वाजून निघले नाही. ते कशाला सांगतो काय नाही का बस ना थोडं. हो का? मग तर तुम्ही जसले तसलेच भेटले. मग पोरी तुला स्वयंपाक बनवता येतो का? हो येतो ना. काय काय भाज्या बनवता येतात बरं तुला नेमकं? मला का बेसन बनवता येतंय. अजून टमाटर बटाटा सगळं येते मला. बरं 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 बरं. पोरा तुला काय पोरीला प्रश्न विचार असले विचार. मला काय बरं विचारतो थांबा. तो नाव काय? माझं नाव पिंकी आहे. अरे पण मग तिथे झालं घरचं नाव. पण मग तुला शाळेत काय काय नाव आहे तो नेमकं? म्हणजे आधार कार्डावर काय नाव आहे तो आधार कार्डावर? सानिया नाव आहे माझं सानिया. पोरी तो छंद काय? दिवसभर रीला बघणे हा माझा छंद आहे. हो का? ही चांगली मोठी रील स्टार दिसते बरं. हे रीला म्हणजे काय रे पोरी? म्हणजे हे नेमकं कोणत्या शाळा शिकत असत काय हे रीला? बाबा तुम्ही गप्प बसा ना. तुम्हाला नाही मैत्रीला गेला. तुमचे पार आले इकडे आता गप्प बसा तुम्ही. तू गप रे पोट्ट्या. तुला काय माहितीये? तुम्ही आताची पोरं मला माहिती ना किती शहाणी आहेत. पोरी तुला काय पोराला प्रश्न विचारत असले विचार बरं आता. तुझं नाव काय रे पोरा? माझं नाव राम्या. म्हणजे तो आधार कार्ड पण राम्या नाव आहे का? अरे गायबाने मग आधार कार्ड रामेश्वर नाव. मग पहिले तुला असं सांगाल काय बोका आला होता का रे? नाही थोडी डोक्याच्या वर्षी दिसते. 4 बोलते. तू काम काय करीतो? पोरी त्यो गावंड्याच्या हाताखाली इटन ते द्यायला बघ. नाही मी का गावंडीच्या हाताखाली नाही. मी कॉन्ट्रॅक्टर आहे. गावंडी नाही हाताखाली. म्हणजे तू मिस्त्रीच म्हण ना. घरगिरे बांधायचे काम. बाबा आपल्याला जर घरबीर बांधायचं असले त्याला कॉन्ट्रॅक्ट द्या. तू पैसे किती कमी तो सालाचे?
अरे काय रुपया कमीत नाही हो, निस्ता गल्लीभर बोंबलत फिरतो आणि गावंड्याच्या हाताखाली काम करतो. 200-300 येतात आणि ते तिकडे दारू गिरू पिऊन सिगरेट गिगरेट पिऊन तू पण संपवून टाकेल. अय म्हाताऱ्या गबस ना तू. तुला मग लग्न जमून द्यायचं का मोडायचं रे? तर मी म्हाताऱ्याला म्हणलो होते ह्या डांगराला घेऊन येऊ नका, हे नाही जमून द्यायचं मग कुठं. याचं तर संपलेलं आहे, पण ते चायला हे मोह नाही जमून द्यायचं आता. हा विचार तू प्रश्न विचार. मग मला एक सांग, गावंड्याच्या हाताखाली किती रुपये रोज आहे? तुला काय करायचं? तू का रोजाने येणार आहे का गावंड्याच्या हाताखाली? नाही नाही, मी पण गावंड्याच्या हाताखालीच काम करीत होते पहिले. आमच्या इकडे 200 रुपये रोज आहे, म्हणून म्हणलं तुमच्या तिकडे किती बघा. हां आता 10वी फेल झाल्यावर 12वी फेल झाल्यावर काय गावंड्याच्या हाताखाली नाही, तुम्हाला काय सह्या करायला ठेवायचं काय? मी काय म्हणतो, मग तुम्ही जर दोघं गावंड्याच्या हाताखाली काम करीत असताना तर तुम्ही आपलं स्वतःच मिस्त्री बना ना. लोकांचे घर एकाने इटा द्यायचे, एकीने सिमेंट द्यायचं आणि घर बांधायला हायच आपला राम्या. ते मला वाटलं पोरग चांगलं शिकलेलं असेल, नोकरीला असेल, पण हे बी असं दिसते बिटा काय मला. राम्या तुला पोरगी आवडली का? हा मला पोरगी आवडली. अरे म्हाताऱ्या लग्न मला करायचे तुला करायचंय? मला आवडली बरं का पोरगी, मस्त पोरगी. मग करायचं का सुपारी फोडायचा कार्यक्रम करायचा कसं मग? हा सांगा मग तेवढं नेमकं कसं काय. यायला मला तर काय पोरगी आवडली नाही, लई चरचर बोलती. पोरा बघ नीट विचार कर, सांगू आपण त्यांना 2-4 दिवसांनी नाही विचार करून सांगू थोडं. 2-4 दिवसांनी नाही, मी तर आताच सांगतो मला करायचं, तिच्या संगच करायचंय. काऊन, मी तुला एवढी आवडली का? अरे लय आवडली तुम्हाला, लय गोड दिसतीस. बाबा मला बी रामे लय आवडलाय, मी करेन त्याच्या संगच लग्न करेन. चल मग आता केव्हा करायचं आपलं फिक्स? अरे थोडं दम धरा. एवढं उतावणार का नवरान गुडघ्याला भाषण करू नका. कुंडली गिंडली बघावं लागती, लग्न बिग्न सगळं हुंडा गिंडाचं थोडी बात करा. हा आले का हुंड्या आले का? मला वाटलं तरी कसं काय नाव काढलं. हा बघू ना एकदा बैठकीत बसलं बघू. आता पोरला पसंत आहे, पोरला पोरग पसंत आहे. मग आता एकदा बैठकीत बसून जमू. हा बरं करू ना बैठकीत बसून करू. का हो मग पोरीला आजी गिजी नाही का? तुम्हाला काय करायचं होती तिच्या आजीचं? हा ठरकी कुठली? हा आहे ना मला आजी आहे ना. का हो मग इकडे कमून आणलं तिला बैठकीत? का हो बैठकीत आणून तुम्हाला काय करायचं होता? काय लाईन गिन मारायची होती का तिच्या? तू गपरे पोट्ट्या नाही तर एका काठीत तो बरकाड मोडीन. चल तू आता घरी, तुला घरी गेलो दाखवतो काय येतं. हो तुम्ही गब्बासच काय घेता? तुम्ही तर सुरू झाले ना काठीन पेटीन बरगड ना. घरी गेलं त्याचं काय कंबार मोडायची तर मोडा, पण इथं गब्बासा थोडं. पिंकी मला तुला आवडली बरं का, करून आपण फायनलच करू आपलं. बर मला पण तुला आवडला राम्या. येते यायला इथं पहिलेच भेटीत गचा बोलायला लागले ना, गुलू येऊन जातच चालू केले. पुढे चालून काय करतो काय माहित. बरं येऊ का पाहुणे हो? चला मग आता या मग तुम्ही. हा आता लई बिल झालं तुमचं, पोहे घे खाल्ले तुम्ही, आता चहा प्यायला. आता या मग तुम्ही बैठकीत बोलून बसू. बरं बसू मग. हा तुमचं काय तो होकार नाकार एकदा कळा, मग बसू बैठकीला.